गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माधुरीज मॅड लाईफ. आज होता सागरचा उपवास. माझा उपवास नसतो, पण एकटीसाठी बनवायचा खूप कंटाळा येतो, म्हणून मी दोघांसाठी ABC ज्यूस बनवला. त्यानंतर सगळे फ्रूट्स खायला घेतले, उकडलेल्या शेंगासुद्धा खायला घेतल्या. आणि ज्यूस बनवायला सोपं आहे, पण त्याचे बर्तन घासण्यासाठी इतका टाईम जातो ना की सांगू नाही शकत. त्यानंतर काल मामांकडे फुल डे गेल्यामुळे मला डेकोरेशन काढायला वेळ नाही भेटला. सो आज मी कंप्लीट डेकोरेशन काढून घेतली आणि गौऱ्यांचंसुद्धा प्रॉपर पॅकिंग करून घेतलं आणि मस्त रूम क्लीन केली. त्यानंतर सागरला मस्त गरमागरम कॉफी दिली. आणि आज संध्याकाळी जेवणासाठी मी मस्त मामींनी मला शेतातला वाटाणा दिला होता, त्याचा मसाले राईस बनवला मी इंद्रायणीचा तांदूळ वापरून. त्यानंतर मोहरीचा तडका देऊन मी मस्त कोशिंबीरसुद्धा बनवली. आणि यस, इतकं यम्मी असं जेवण आम्ही जेवलो. आणि आज आम्ही चाललो होतो साताऱ्यातील गणपती बघण्यासाठी. सो थोडासा टचअप केला, मेकअप केला आणि चष्म्याची गरज होती, कारण रात्रीची बाहेर पडत होते. सगळ्यात आधी तर फुटक्या तळाल्यावरती ऑपरेशन सिंदूरचं सेटअप बघितलं. त्यानंतर बालविकास मंडळाच्या इथे स्वामी समर्थांचं इतकं सुंदर त्यांनी देखावा केला होता ना की खूप धमाल आली. त्यानंतर परीसोबत गंमत करत आम्ही आलो मोती चौकातील फेटेवाला गणपती बघण्यासाठी. इतकं सुंदर डेकोरेशन ना, बट माझी इथे थोडी ओव्हर ॲक्टिंग झालीच होतं. सगळ्यांनी माझे ₹50 कट केले ओव्हर ॲक्टिंगचे. आणि आमची छोटी परीसुद्धा खूप खुश होती आणि खूप जास्त एन्जॉय करत होती. आणि लिटरली पाऊस स्टार्ट झाला. पावसामध्ये सुद्धा आम्ही सगळे डेकोरेशन्स बघितले आणि खरंच खूप सुंदर असे डेकोरेशन सगळ्यांनी केले होते. आणि रात्रीचा एका ठिकाणी थांबून चहा पिण्याचा जो आनंद आहे ना, मला पर्सनली खूप जास्त आवडतं. त्यानंतर आम्ही गेलो श्रीमंत गणपती बघण्यासाठीच. लिटरली इतकी सुंदर मूर्ती होती आणि श्रीमंताप्रमाणेच डेकोरेशनसुद्धा होतं. त्यानंतर येस, आता रायडर चेंज झालेला होता आणि बाप्पाच्या घोषणा करत आम्ही घरी जात होतो. आणि पावसामध्ये इतके भिजलो की सांगू नाही शकत. तुम्ही बघू शकता.